त्यांना आपल्या मागण्या पूर्ण करायच्या. तुतूर मात्र 2000-3000 देऊन आठवायचं नाही. त्यांना माहिती आहे एवढं ऐकलं नाही. मिळालं ते किंवा पण त्यांचा प्रयत्न आहे की 7,500 आणि महागाई विरुद्ध आपल्याला मिळायला पाहिजे. आरोग्य सुविधा दोस्तों EPS 95 मिनिमम पेंशन वृद्धि की एक और नए वीडियो में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। दोस्तों NSE संगठन के द्वारा महाराष्ट्र के नांदेड़ में एक विशाल सभा की गई। यह विशाल सभा 11 जून 2025 को की गई। दोस्तों जैसा कि आप तस्वीरों में देख सकते हैं, काफ़ी ज़्यादा संख्या में EPS 95 के पेंशनर नांदेड़ महाराष्ट्र में पहुंचे हुए थे और कमांडर अशोक रावत जी ने इन सभी पेंशनधारकों को संबोधित किया, जैसा कि आप तस्वीरों में देख सकते हैं। दोस्तों इन वृद्ध पेंशनरों की 4 सूत्रीय मांगों को लेकर के जगह जगह प्रदर्शन और आंदोलन किया जा रहा है। इसी क्रम में महाराष्ट्र के नांदेड़ में एक विशाल सभा का आयोजन किया गया। इस विशाल सभा में कमांडर अशोक रावत जी ने EPS 95 पेंशनधारकों को संबोधित करते हुए अभी तक क्या कुछ कार्रवाई की गई उसके बारे में बताया है। त्याप्रमाणे खरोखर या संघटनेचं संगोपन आणि वर्धापन हे मराठवाड्याने केलेलं आहे. मला अजून आठवतं जेव्हा परभणीला सुरुवातीचा कार्यक्रम झाला, परभणीला आपण जेव्हा भेटलो परभणीला, त्यावेळेस माझा परिचय झाला आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या संघटनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, फार मोठी जबाबदारी स्वीकारली. नांदेडला ज्या मीटिंग झाल्या, ज्या आपण लोकांचं जे सहकार्य या संघटनेला लाभलं ते अप्रतिम, अद्वितीय आणि त्याप्रमाणे संपूर्ण मराठवाड्याचा जो सहभाग यात राहिला, मला सांगताना अभिमान वाटतो. संपूर्ण भारतावर तुमचे उपकार या संघटनेचा सूर्य संपूर्ण भारतावर तळपत आहे. आता 28 राज्यात आणि 6 केंद्रशासित प्रदेशात तुमच्या संघटनेचा संघटन आहे. श्रीनगरला, काश्मीरला पण आहे, अंदमान निकोबारला आहे, दीव दमनला आहे,
डीटीसी वाले आए थे 3-4 बार मैंने दोबारा फिर 5 बजे 5 ही देर में 5:30 बजे फार जागरूकतेने आपली टीमकडे लक्ष देते. काय सर्क्युलर निघतात, काय त्यांचं म्हणणं आहे ते सुधारलं पाहिजे. यासाठी नॅशनल एज्युकेशन कमिटी किंवा राष्ट्रीय सर्व्हिस समिती डोळ्यात तेल घालून तुम्ही पाहते. मिनिमम पेन्शन जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा आहे. उशीर लागण्याचं कारण त्यांना आपल्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत. तो मात्र 2,000-3,000 देऊन आटवायचं नाही. त्यांना माहिती आहे एवढं ऐकलं नाही. मिळालं ते घेऊ आपण, पण त्यांचा प्रयत्न हा आहे की 7,500 आणि महागाई विरुद्ध आपल्याला मिळायला पाहिजे. आरोग्य सुविधा जेव्हा मंत्र्यांना आम्ही भेटलो, मंत्र्यांनी सांगितलं भारत सरकार 70 वर्षाच्या वयानंतर सर्वांना आयुष्यमान भारत योजनेत घेणार आहे. घेतलेलं आहे. आम्ही म्हटलं सर 70 वर्ष कामगार पाहत नाही पुष्कळ, 58 वर्षापर्यंत त्याच्या ऊसाचं चिमाड झालेलं बरोबर आहे. 58 वर्षाच्या नंतर तो जेव्हा रिटायर होतो तर तो कुठल्याच कामाचा राहत नाही. आरोग्य सुविधा 58 पासून पाहिजे. बाकी भारतामध्ये 70 पासून देतात, ठीक आहे. आम्हाला 58 पासून पाहिजे. तर त्यांनी ते कबूल केलं आणि ते म्हणाले 58 ते 70 हे 12 वर्ष आपण एम्प्लॉईज इन्शुरन्स स्कीम यामध्ये राज्य सरकारकडून घेऊ शकतो आणि त्यानंतर आयुष्यमान भारत देऊ शकतो. त्यामुळं आपल्याला 58 वर्षाच्या वयापासून आरोग्य सुविधा मिळेल असं आपल्याला खात्री आहे. मिळेल याची मला खात्री आहे. साहेबांनी सांगितलं, आंबेडकर साहेबांनी सांगितलं, बस्के साहेबांनी सांगितलं की आपली लातूरला मेळावा होता, पहिलाच मेळावा लातूरला आहे. त्यामुळे आम्ही इथून साहेब येतो, नवीन लोकांना आपल्या लोकांना भेटता येईल, तिथे साखर कारखान्याचे व्यक्ती कामगार लोक आपल्याला भेटतील म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो. त्यांनी सांगितलं तुम्ही नांदेड आहे, नांदेडशी आपण नाटक मार्ग त्याच्यामुळे नाही करता येत नव्हतं. एवढ्या पावसात इतके लोक जमले म्हटल्यावर तुम्ही पहा, फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आपल्या दर्शनासाठी आलो आणि पुढच्या आठवड्या आंबेडकर साहेबांना माझे मोठे बंधू स्पष्ट सांगतो, आता मी नांदेडला येणार नाही. ही तर तुला नांदेडला येणार तर तुला घेऊन येणार आणि किलोनं बरोबर आहे का? त्याच्यामुळे तयारी करा, निराश व्हायचं नाही. आणि हे युट्यूबर जे सांगतात आज मिळून घे पेन्शन, दुसऱ्या दिवशी पुन्हा होतात आज मिळून घे पेन्शन, 20 वर्ष गेले. ते काय करतात, ते कोणीतरी म्हणतो बाबा उसने पैसे कधी देतात, ते म्हणे उद्या देतो, म्हणजे तसं लिहून द्या. ते लिहिलं की ते उद्या देतो. रोज तुम्हाला सांगतो वाटतं कधी देतो उद्या देतो. तर या लोकांचं असं आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या संघटनेचे नेते सांगतील, आपले आंबेडकर साहेब संपर्कात असतो, कधी देतो उद्या देतो. तर या लोकांचं असं आहे, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या संघटनेचे नेते सांगतील, आपले आंबेडकर साहेब संपर्कात असतो, आपले सगळे नेते संपर्कात असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते सांगतील तेच खरं माना. आजची स्थिती अशी आहे. दोस्तों, इन वृद्ध पेंशनरों की मांग है 7,500 रुपये प्लस महंगाई भत्ता, क्योंकि इनको 2014 से 1,000 रुपये ही
पेंशन मिल रही है। 10 साल से ज़्यादा हो चुके हैं, लेकिन EPS 95 पेंशनधारकों की पेंशन में वृद्धि नहीं हुई है। इसीलिए दोस्तों, ये वृद्ध पेंशनर कई बार दिल्ली सहित अनेक राज्यों में ज़बरदस्त आंदोलन किए हैं। दोस्तों, जब ज़बरदस्त आंदोलन किया जाता है तो सरकार की तरफ से दबाव आता है कि आपकी पेंशन में हम वृद्धि जल्द कर देंगे, आप आंदोलन समाप्त कर दीजिए। आंदोलन धीरे धीरे ठंडा पड़ जाता है और EPS 95 पेंशनधारकों को बताया जाता है कि आपके पेंशन में वृद्धि जल्द की जा रही है। लेकिन इसी तरह कई बार सरकार ने इन वृद्ध पेंशनरों को धोखा दिया है। अभी तक पेंशनधारकों की पेंशन में कोई भी वृद्धि नहीं हुई है। इसीलिए जगह जगह सभाएं कर पेंशनरों को संगठित कर बड़े आंदोलन की तैयारी की जा रही है। दोस्तों, यह वीडियो या जानकारी पसंद आए तो वीडियो को लाइक करेंगे। इस चैनल पर नए हैं, चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।